अप्रत्यक्षपणे आशिष शेलारांनी मतचोरीची कबुली दिली असल्याचं नितीन राऊत यांनी म्हटलेलं आहे। निवडणूक आयोगानं जागा व्हावं आणि चौकशी करावी असं सुद्धा नितीन राऊत यांनी म्हटलंय। शेलार आमच्या मताशी सहमत आहेत, आमचं म्हणणं त्यांनी मांडलं असं सुद्धा नितीन राऊत यांनी म्हटलेलं आहे। भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन वोट जिहाद करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीवर केलेला होता। आपल्यासोबत आहेत डॉक्टर नितीन राऊत, भाजप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, सोबतच माजी मंत्री। तुमच्यावरही आशिष शेलार यांनी आरोप केले होते की 8,000वर मतांची जी आहे ते दुबार नोंदणी करण्यात आलेली आहे, त्यातही एक धार्मिक विशेष असलेल्या मतदारांची नोंदणी करण्यात आलेली आहे। या आरोपावर तुम्ही काय सांगा? जर दुबार मत भाजपा सत्तेत असताना माझ्यासारखा लहान माणूस जर आपल्या मतदारसंघात आपल्या पसंतीच्या मतदारांची नावं जर टाकू शकत असेल तर मग राज्यामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सगळीकडे जी नावं टाकलीत ती आपोआपच वोट चोरी ठरते ना। म्हणजे एक प्रकारे आशिष शेलारांनी वोट चोरीची कबुली दिली। भारतीय संविधानामध्ये असा प्रकार जो घडतो त्याला तिरस्कार म्हटलं जातं। तिरस्कारासारखं जर कोणी या ठिकाणी तुष्टीकरणाचे प्रयत्न करत असतील तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते। मला तरी वाटतं की ते आमच्या मताशी सहमत आहेत, परंतु निवडणूक आयोग हा झोपला आहे का? तो जागा नाही का? तो गप्प का? तो शांत का? म्हणून निश्चितपणे मी निवडणूक आयोगाला ती तक्रार करणार आहे आणि म्हणणार आहे की तुम्ही बाबा रे उठा, जागे व्हा आणि चौकशी तरी करा, योग्य कारवाई करा, जेणेकरून या देशातील मतदारांना दिलासा मिळेल आणि त्यांना वाटेल की निवडणूक आयोग खरोखरच आमच्या सोबत उभा आहे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।